वेलकम बॅक एव्हरीवन. तर आत्ता लेक्चरमध्ये आपण सुरुवातीलाच काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर काय आहे बघा, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे हे. तर चार आपले स्टेटमेंट्स आहेत ते आपण बघून घेऊयात. ओके, काय सांगितलेलं आहे इथे, तर ॲडजसंट अँगल्स बघा, ॲडजसंट अँगल्स आहेत ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजेच किती सप्लिमेंटरी म्हणजे असतं 180 डिग्रीज. दुसरं काय दिलं आहे की ऑपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुअंट, म्हणजे इक्वल असतात बरोबर, बट ते काय ऑपोजिट साइड्स, जे आपण आपल्या थेरममध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके, खाली आहे ऑपोजिट अँगल्स, वरती साइड्स होतं ऑपोजिट साइड्स, खाली आहे ऑपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. तर हे सुद्धा काय आहे, इक्वल आहे. अगेन खाली दिले की डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. तुम्ही आपण जे मागचं लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये इथे बघितलेलं आहे काय, की हे जे दोन डायगोनल्स असतात तर ते एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात बरोबर. सो ह्या चार प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत आपलं पहिलं सॉल्व्ड एक्झाम्पल. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा पी क्यू आर एस हा पॅरलेलोग्राम आहे असं सांगितलं आहे आणि आपल्याला पी क्यूची लेंथ दिली आहे ती आहे 3.5. देन पी एस दिला आपल्याला 5.3 आणि अँगल क्यू दिलेला आहे 50 डिग्री सॉरी. सो देन फाइंड द लेंथ्स ऑफ रिमेनिंग साइड्स अँड मेजर्स ऑफ रिमेनिंग अँगल्स. ठीक आहे, सो आपल्याला रेस्ट जे आहे ते फाइंड आउट करायचं. आपण बघूयात. आता इथे पहिलं मी पॅरलेलोग्राम ड्रॉ करते. ठीक आहे, हा पॅरलेलोग्राम आहे. आता याच्यामध्ये हे त्याचे डायगोनल्स किंवा डायगोनल्स लागणार पण नाही, सो मी डायगोनल्स काढत नाही. दुसरं काय सांगितलेलं आहे तर पी क्यू, आधी नाव देऊ का मी, पी क्यू आर आणि एस. पी क्यू किती सांगितलं आहे 3.5, बट आपण पी क्यू इथे घेऊया कारण हा छोटा आहे. ठीक आहे, सो पी क्यू मी असं इथे लिहिते, पी क्यू आर आणि हा आहे एस. सो पी क्यू काय सांगितलेलं आहे 3.5. ठीक आहे, पी एस किती आहे 5.3 आणि अँगल क्यू दिला आहे 50 डिग्री. आपल्याला बाकीच्या गोष्टी म्हणजे काय, हे 3 अँगल्स आणि ह्या 2 साइड्स फाइंड आउट करायच्यात. तर आता बघा इथे आपण आत्ताच एक प्रॉपर्टी पाहिली काय, की ॲडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. तर इथे बघा कोणते ॲडजसंट अँगल आहेत, तर अँगल क्यू आणि पी हे काय आहेत, ॲडजसंट अँगल्स आहेत बरोबर, आणि क्यू आणि एस हे काय आहेत, ऑपोजिट अँगल्स आहेत. तर आपण लिहिणार की ॲडजसंट अँगल्स ऑफ अ parallelogram are supplementary. सिन्स लिहूया, सिन्स. ठीक आहे, म्हणजे काय, देअरफॉर अँगल क्यू प्लस अँगल पी इक्वल्स टू 180 डिग्री. आता काय आहे, क्यू आपला 50 डिग्री आहे प्लस अँगल पी आपल्याला माहिती नाही आणि हा 180 डिग्री. ठीक आहे, सो अँगल पी इथेच राहणार, इथे 180 डिग्री मायनस 50 डिग्री होणार बरोबर. हा 50 इकडे शिफ्ट होणार आणि पॉझिटिव्हचं काय होणार, नेगेटिव्ह. सो आपल्याला किती भेटलेला आहे हा 130 डिग्री. सो अँगल पी आपण नवीन फाइंड आउट केला तो आपल्याला भेटला 130 डिग्री. आता आपल्याला काय माहिती की ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट बरोबर. नाउ वी नो, इथे मी लिहिते की ॲज वी नो opposite angles of parallelogram are
कॉन्ग्रुएंट. Therefore angle P equals to angle काय R equals to 130 degree. तसंच angle Q equals to angle S equals to 50 degree. ठीक आहे. सो आपल्याला इथे चारही अँगल्स भेटलेले आहेत, P Q R S. आता साइड्स काय आहे बघा. साइड्सच्या बाबतीत आपल्याला काय माहिती, ॲज वी नो opposite sides of a parallelogram are what? Congruent. Therefore काय आपल्याला माहिती आहे, PQ equals to 3.5 equals to what? SR. आणि अजून एक माहिती आहे की QR equals to 5.3 equals to PS. आले लक्षात? म्हणजे आपल्याला आता हे दोन किती भेटल्यात साइड्स 3.5 आहे, तर ही पण काय असणार 3.5. 5.3 आहे, ही पण 5.3. हा 130 आहे तर हा 130. हा 50 आहे तर हा पण काय 50 डिग्री. इतकं सिंपल आहे, फक्त हे आपण वर्ड्समध्ये इथे लिहिलेलं आहे. सो राईट डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट बघत आहोत आता आपण. इथे बघा काय सांगितलंय, ही क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. ओके. इफ अँगल A आणि अँगल D हे दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत, देन फाइंड द मेजर्स ऑफ B आणि C. म्हणजे बघा आपल्याला हा पॅरलेलोग्राम इथे माहिती आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की A, समजा आपण ह्याला A घेतला, हा B, हा C, D. A किती सांगितलेला आहे 4x + 13 डिग्री, बरोबर. आणि D किती सांगितलेला आहे 5x - 22 डिग्री, बरोबर आहे. हे दोन अँगल्स. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरलेलोग्रामचे जे ॲडजसेंट अँगल्स असतात ते किती असतात 180 डिग्री. सो आपण लिहिणार सिन्स ॲडजसेंट angles of a parallelogram are supplementary. मग आपण काय लिहिणार, अँगल A प्लस अँगल D इक्वल्स टू 180 डिग्री. आता अँगल A काय आहे तर 4x + 13 आणि दुसरा काय आहे 5x - 22 इक्वल्स टू 180 डिग्री. आता याला आपण ॲड करणार, हा 4x आणि 5x. सो 4 + 5 इज 9x. इथे काय होणार 22 आणि 13 प्लस मायनस आहे म्हणजे होणार मायनस, बरोबर. सो मायनस झाल्यानंतर इथे आपण 12 करणार, इथे 1. सो 12, 11, 10 इथे राहिला 9. सो किती राहिले इथे -9 इक्वल्स टू 180 डिग्री. सो 9x इक्वल्स टू 180 मायनस 9, तर इथे काय होणार +9. सो 9x इक्वल्स टू 189. सो x इक्वल्स टू 189/9. तर इथे बघा जेव्हा आपण कॅन्सल आउट करतो आपल्याला काय आन्सर भेटते 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 1 = 9. म्हणजे x आपल्याला किती भेटलेला आहे 21 डिग्री. सो x किती भेटलाय
21 डिग्री. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण काय करणार, ह्या दोन अँगल्समध्ये टाकणार. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग एक्स इक्वल्स टू किती 21. सो अँगल ए इक्वल्स टू, अँगल ए किती आहे 4x + 13 म्हणजे 4 इंटू इथे एक्सच्या जागी आपण काय लिहिणार 21 + 13 किती होणार 21 इंटू 4 करू. 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो इथे येणार 84 + 13 म्हणजेच ते किती होणार इथे 97 डिग्री आला अँगल. ठीक आहे. आता आपण अँगल डी बघूयात. अँगल डी काय आहे 5x - 22. थोडं वरती लिहिते. सो 5 इंटू 21 प्लस नाही -22. सो 21 5 जा किती येणार 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो 105 - 22 आपण करूयात आता. 5 - 2 इज 3, 10 - 2 इज 8. सो 83 डिग्री. सो आपल्याला ए आणि डी भेटलाय आणि आपल्याला काय माहिती की ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यामुळे आपण पुढे काय लिहिणार अँगल ए इक्वल्स टू अँगल, कुठला अँगल होता इथं ए ला ऑपोजिट अँगल बघा कोणता आहे फिगरमध्ये तर सी. अँगल ए इक्वल्स टू अँगल सी इक्वल्स टू 97 डिग्री. इथे येणार अँगल डी इक्वल्स टू अँगल बी इक्वल्स टू किती भेटलेला आहे आपल्याला अँगल डी 83 डिग्री. याला रिझन काय लिहिणार तुम्ही ऑपोजिट अँगल्स ऑफ parallelogram are congruent. ठीक आहे. सो आपल्याला आपले चारही अँगल्स आता भेटलेले आहेत. सो राईट डाऊन. सगळ्यात पहिली स्लाइड मी ओपन करते, लिहून घ्या. आणि ही सेकंड स्लाइड. ठीक आहे. तर इथे आता आपले सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि थेरम झालेले आहेत. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत जिथे आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.1 जो आहे तो चालू करणार आहोत. सो टिल देन सी यू बाय.